वाइब्स। नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली। ही एक्सप्रेस नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशनवरून धावणार आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रेनला रवाना करण्यात आले। ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावात रक्षाबंधनाच्या दिवशी 9 वर्षाच्या बहिणीने आपल्या 3 वर्षाच्या मृत भावाच्या हातावर राखी बांधली। रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी 3 वर्षाचा आयुष भगत हा घरासमोर खेळत असताना तेंदुआने त्याच्यावर झडप घालून त्याला उचलून नेले। गावकऱ्यांनी शोध सुरू केला, पण काही वेळातच त्याचा मृतदेह घराजवळ सापडला। या घटनेने गावामध्ये शोककळा पसरली आहे। नोएडाच्या सेक्टर 142 येथील डे केअर मध्ये एका मेडने 15 महिन्यांच्या चिमुकलीसोबत अमानुष वागणूक केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। तिने देखभाली दरम्यान चिमुकलीच्या पायावर नखाने चिरडले आणि तिला जमिनीवर फेकले। पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मेड आणि संस्थेविरोधात तपास सुरू केला आहे। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद असून शिक्षण, ऑनलाईन व्यवसाय आणि माध्यमांच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत। प्रांतीय सरकारने सशस्त्र गटांमधील संवाद रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट पर्यंत या सेवा बंद राहणार आहेत। आमिर खानचा भाऊ फैजल खानने एका मुलाखतीमध्ये कुटुंबियावर 1 वर्ष घरात कोंडून ठेवणे आणि वेडे ठरवण्याचे आरोप केले होते। आता आमिर खानच्या कुटुंबियांनी सविस्तर निवेदन जारी करून हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 सामना 17 धावांनी जिंकत सलग 9 T20I विजयांची नोंद केली आहे। ही मालिका नोव्हेंबर 2024 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सुरू झाली होती, ज्यात त्यांनी पाकिस्तानवर 3, वेस्ट इंडिजवर 5 आणि आता दक्षिण आफ्रिकेवर 1 असा विजय मिळवला आहे। तर न्यूज वाइब्स मधील आजच्या घडामोडी इथेच संपतात। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।